सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। बळीराजाचा खरा तारणहार निसर्गाला, विशेषतः पाऊस आणि हवामानाला मानले जाते। मात्र तारणहार करणारा निसर्ग सध्या शेतकऱ्यांच्या मुळावर उठला असून यंदा सर्वत्र अतिवृष्टी झाल्यामुळे त्याचा फटका मका, कांदे, बाजरी या पिकांसोबत इतर झेंडू फुले शेतीला देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे। त्यामुळे फुलांची लागवड करणारे मनमाड, चांदवड, येवला भागातील हजारो शेतकरी हवालदिल झाले असून इतर पिकांसोबत फुलशेतीचे देखील पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। माझं नाव बाजीराव एकनाथ जाधव। आम्ही कमीत कमी 10 ते 12 वर्षापासून झेंडूची फुलांची लागवड करतोय। पण चालू वर्षी इतका खर्च होतो की 35 ते 40 हजार रुपये खर्च केलेला असतो। पण चालू वर्षी परतीच्या पावसाने, त्याच्या आधी झालेल्या पावसाने इतकं नुकसान केले। आधीच्या पावसामुळे फुलधारणा कमी झाली। आता इकून तिकून जे अपेक्षित होतं ते आलं, ते परतीच्या पावसाने घालवलेलं आहे। एवढं करून आहे ते फुलं तोडण्यासाठी जर बिलगलं तर व्यापाऱ्यांना फोन केला तर व्यापारी म्हणतात फुले वल्ली आहे, आम्हाला घ्यायची नाही सध्या। या फुलांचा करावं काही अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे आता सध्या तरी। याची भरपाई नाही। त्यातली त्यात याचं कुठलाही पंचनामा होत नाही, कुठली भरपाई की भेटत नाही। त्याच्यामुळे असं झालेलं आहे, ही शेती फुलशेती बंद करावी काय असं। जागर जनस्थान करता प्रतिनिधी अमीन शेख, मनमाड।